एकदा एक गोड आजी आपल्या मुलीकडे जाण्यासाठी जंगलातून निघाली. जंगलात वाघ, कोल्हा, अस्वल असे भयंकर प्राणी होते. थोडं पुढे गेल्यावर तिला एक वाघ भेटला. वाघ गुरगुरत म्हणाला, आजी, आज मी तुला खाणार. आजी थोडी घाबरली, पण लगेच हुशारीनं म्हणाली, अरे वाघा, मी आता खूप बारीक आहे. मला खाल्लंस तर तुला फक्त माझी हाडच मिळतील. मी मुलीकडे जाऊन जाड होऊन येते, मग मला खा, मग तुझे पोट भरेल. वाघ म्हणाला, ठीक आहे, पण परत यायचं हं. आजी पुढे निघाली. पुढे तिला कोल्हा भेटला, मग अस्वल भेटलं. त्यांनीही तिला खाण्याची धमकी दिली, पण आजीने त्यांनाही तेच उत्तर दिलं आणि तेही तिला जाऊ दिलं. आजी मुलीकडे पोहोचली. मुलीने तिचं प्रेमाने स्वागत केलं. आजीने छान खाल्लं पिलं आणि ती जरा जाड झाली. पण अचानक आजीला आठवलं, अरे बापरे, आता ते सगळे प्राणी मला खातील. ती खूप निराश झाली. मुलीने विचारलं, आई, काय झालं? तू एवढी चिंतेत का आहेस? मग आजीने येता येता घडलेलं सगळं सांगितलं. वाघ, कोल्हा आणि अस्वल कसे तिला खाणार आहेत ते. हे ऐकून आजी घाबरून म्हणाली, अरे बापरे, आता मी काय करू? मुलीने थोडा विचार केला आणि एक मोठा भोपळा आणला. तिने भोपळा आतून पोकर केला आणि आजीला त्यात बसवलं. मग तो भोपळा रस्त्यावर ढकलला. भोपळा गोल गोल फिरत जंगलातून जाऊ लागला. रस्त्यात वाघाने विचारलं, अरे भोपळ्या, आजी दिसली का? आजी आतून आवाज बदलून म्हणाली, नाही रे नाही, आजी पुढे गेली. कोल्हा आणि अस्वल यांनीही तोच प्रश्न विचारला. आजीने हुशारीने त्यांनाही फसवलं. असं करत करत भोपळा थेट गावात पोहोचला. आजी सुखरूप वाचली. मुलांनो, या गोष्टीतून आपल्याला एक छान शिकवण मिळते. आपण घाबरून न जाता हुशारीने विचार केला आणि धैर्य ठेवले तर कोणत्याही संकटावर मात करता येते. मुलांनो, अजून मजेदार गोष्टी ऐकायच्या असतील तर लाईक करा, शेअर करा आणि लगेच सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटू नवीन गोष्टीसोबत. बाय बाय.